तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित आजच्या सकाळच्या सत्रातला हा पहिला सामना आणि हा पहिला सामना जो विजय झालाय तो संघ आहे जांगरदेव क्रिकेट संघ रामाणेवाडी आणि यांचा विरुद्ध संघ खेळत होता तो शिवसमर्थ कोळवली. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. विजेत्या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि उपविजेत्या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. यापुढील जो होणारा सामना आहे तो आहे श्री साई संघ सडे जांभारी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी. विघ्नेश रामाणे, पहिल्या झालेल्या सामन्यात आपण अतिशय उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच चे आपण मानकरी ठरला आहात. टॉस का बॉस मध्ये येऊन आपण आपलं पारितोषिक आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विघ्नेश रामाणे, उपस्थित सर्व प्रेक्षकांनी कमिटी मेंबरांनी त्यांचं टाळ्या वाजून सत्कार करतायत, त्यांचा सन्मान द्यायचा आहे. आजच्या पहिल्या सामन्यातील पहिला मॅन ऑफ द मॅच ठरलेला प्लेयर आहे विघ्नेश रामाणे. हॅलो, आम्हाला ज्यांचं वेळोवेळी ज्यांचं सहकार्य लागतं असे आमचे बंधू रवींद्र डिंगणकर साहेब या ठिकाणी उपस्थितीत राहिलेले आहेत. त्यांचं हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न हुमनेवाडी यांच्याकडून त्यांचं शब्द सुमराने आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. आजच्या सत्रातील हा दुसरा सामना रंगला आहे तो श्री साई संघ सडे जांभारी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी. माटलवाडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा कौल घेतलेला आहे आणि आमंत्रित केले ते श्री साई संघ सडे जांभारी या संघाला. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू असेल तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. सडे जांभारी आणि माटलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला एक एक अतिरिक्त खेळाडू जर उपस्थित असेल तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू जातो तो सीमारेषे पार. आपल्या संघाचं चौकारांनी श्री साई संघ क्रिकेट संघाचा एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. मला वाटतं संघावर कर्णधार असतील चंद्रकांत आलीम असतील. आपल्या अतिरिक्त खेळाडू कोणी असेल तर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आपण जे सामने ते युट्यूब लाईव्ह करतोय त्याच्यामुळे मैदानात खेळणाऱ्या खेळाडूचं त्याच्यावरती नाव येणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आजच्या पहिल्या सत्रातील हा दुसरा सामना पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपल्या संघाचं खातं उघडलं होतं. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फलंदाजांना सलामीच्या फलंदाजांना 2 धावा घेण्यात यश मिळालंय. धावसंख्या होते 2 चेंडू आणि 6 धावा. पहिलं हे पॉवर प्लेचं षटक असेल आणि या पहिल्या पॉवर प्ले षटकाचा अतिशय उत्कृष्ट रीतीने फायदा घेत आहेत ते सलामीचे आलेले फलंदाज. खूप सुंदर असं आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा हा तिसरा चेंडू. नक्कीच पंचांचे दोन्ही हात हवेत उंचावत आहेत. अवांतर श्री साई संघ क्रिकेट संघ सडे जांभारीच्या संघा धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होते 7. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे तर गोलंदाजाला कुठेतरी आपली दिशा लाईन लेंथ ही जपावी लागेल. जर दिशा भरकटलात तर आपल्यावरती फलंदाज वर्चस्व गाजवू शकतो. सुंदर असं पुनरागमन केलंय ते गोलंदाजांनी आणि आता मात्र थोडंसं फलंदाजीला रोखून ठेवलंय. सलामीला आलेली ही जोडी 3 चेंडू मध्ये 7 धावा झालेल्या आहेत.
पहिल्या षटकाचे अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू अवांतर टाकला होता आणि खूप सुंदर असं पुनरागमन केलंय. पहिल्या षटकातला चौथा चेंडू, यॉर्करची लेंथ होती, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते सडे जांभरिया क्रिकेट संघाला. खूप सुंदर असं पुनरागमन केलंय ते माटलवाडी संघाच्या गोलंदाजाने आपल्या संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन आलेला. धावसंख्या झाली 4 चेंडू आणि 8 धावा. 4 षटकांचा सामना. आपण 4 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर रचताय आणि समोरच्या संघाला किती धावांचं आव्हान देत आहे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मला वाटतं जेव्हा पहिला सामना झाला त्यावेळी पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण अतिशय ढासळलेलं होतं, त्याच्यामुळे समोरच्या संघाला विजयासाठी खूप साऱ्या संधी मिळाल्या. आपल्याला जर मैदानात टिकून राहायचं आहे, सामन्यात जिंकायचं आहे, तर आपल्याला गोलंदाजाला सहकार्य करायचं आहे, त्याला मदत करायची आहे आणि क्षेत्ररक्षण जेवढं चांगलं राहील त्याच सहकार्याने आपण आपल्या संघाला धावा रोखून विजयाच्या दिशेने नेऊ शकता. क्षेत्ररक्षणावरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आपल्या संघाच्या धावा वाचवाव्या लागतील, कारण जेवढ्या धावा तुम्ही जास्त देणार आहात तेवढे आपल्याला नंतर फलंदाजी करून तेवढ्या धावा आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे जर आपण धावांची आता बचत केली तर आपण जेव्हा फलंदाजीला याल तेव्हा आपल्या समोर कमी धावांचं लक्ष असेल. धावसंख्या झाली आहे ती 11. पहिल्या चेंडूवरती सलामीला आलेली ही जोडी गोलंदाजावरती वर्चस्व गाजवत होती, पण पुनरागमन झालं ते गोलंदाजाचं. खूप सुंदर अशी गोलंदाजी करून साई संघ सडे जांभरी या संघाला फक्त 11 धावांवरती रोखून ठेवलं. आता मात्र संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत ते सुनील माटल. अजूनही सलामीची जोडी मैदानात. पहिल्या षटकात ही सलामीची जोडी फोडण्यात यश मिळालं नाहीये. बघूया सुनील माटल आपल्या संघासाठी काय करतायत. ही सलामीला आलेली जोडी साई संघ क्रिकेट संघ सडे जांभारीची सलामीची जोडी पहिल्या षटकामध्ये 11 धावा काढल्या होत्या. या सरासरी जर आपण खेळतोय तर आपण साधारण 44 ते 45च्या धावांचा डोंगर उभा करू शकता. या सामन्यात, या साखळी सामन्यात आपल्याला संधी नसेल, जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून तुम्हाला सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, एक हाती झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय. सलामीला आलेल्या या फलंदाजांना जीवदान मिळतंय. इथे सुद्धा 2 धावा घेण्यात यश मिळतंय. क्षेत्ररक्षकाने थोडासा प्रयत्न अजून केला असता तर नक्कीच पहिला झटका बसला असता तो साई संघ क्रिकेट संघ सडे जांभारी या संघाला. पण खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात त्या माटवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. सडे जांभारी संघाचे सलामीचे फलंदाज थोडेसे हानिकारक ठरतायत. उंच फटकेबाजी पाहायला आपल्याला मिळते. आता सलामीची जोडी आहे, नक्कीच 13 धावा झाल्यात. इथे मात्र आता पहिला झटका बसतोय तो संघ सडे जांभारी या संघाला. सुंदर अशी पुनरागमन, सुंदर अशी गोलंदाजी केली ते सुनील माटल यांनी आणि आपल्या संघाला पहिला गडी बाद करून दिलाय. कुठेतरी उंच फटके मारण्याची क्षमता असलेला हा सलामीचा फलंदाज बाद होण्याच्या आधी सुंदर असा फटका मारलेला होता. तिथे सुद्धा झेलबाद होण्याची शक्यता होती, परंतु चेंडू थोडासा हातामध्ये बसला नाही, निसटला आणि तिथे मात्र जीवदान मिळालं. पण पुढच्या चेंडूवरती मात्र सुनील माटेल यांनी पुनरागमन केलं, आपल्या संघाला पहिला गडी बाद करून दिला. त्यांचा पुढचा चेंडू सामना करणाऱ्या साई संघ क्रिकेट संघाचा सुंदर असा मारलेला फटका. नक्कीच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला म्हणावं लागेल. बघूया सीमारेषेवरचे क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर अशी कामगिरी बजावतायत, आपल्या संघाच्या धावा बचत करतायत. दोन्ही वेळा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना 2-2 धावांवरती समाधान मानावं लागले ते साई संघ सडे जांभारी या संघाला. सुनील माटेल यांचा पुढचा चेंडू, फसवा टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटून एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या झाली आहे ती 16. 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. खूप सुंदर असं पुनरागमन केलंय सुनील माटेल यांनी. फक्त आतापर्यंत 5च धावा दिल्यात.
पहिल्या षटकामध्ये 11 धावा काढल्या होत्या आणि आता मात्र सरासरी ढासळले थोडीशी. 5 धावांवरती समाधान मानावं लागतंय अजून. सुंदर असा मारलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण, आपण झेल आपल्याला घेता नाही आलाय आणि ते मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या होते ती 18. आता मात्र अवांतर चेंडू. आता मात्र कुठेतरी सुनील दिशा भरकटलेत. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे. यापुढील होणारा सामना असेल तो युवा संघर्ष कोंडवाडी वर्सेस गणेश 11 क्रिकेट संघ सडे जांभारी यांनी टॉस टॉस मध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे. पंच पुन्हा एकदा हवेत हात उंचावतायत. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. साई संघ सडे जांभारी या संघाच्या धावसंख्येत बदल होतो. एक एक धावसंख्येने धावसंख्या वाढते. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू निसटून गेलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पंचांचा एक हात हवेत हलवतायत. 4 धावा. धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. या षटकात 11ची सरासरी होती. आता मात्र सरासरी 1 ने वाढले. 12 वरती गेले. 12च्या सरासरीचा प्रोजेक्टेड स्कोर काढला आपण तर तो जाईल 48 वरती. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं. प्रथमेश सुंदर असा टाकलेला चेंडू आणि सडे जांभारी संघाचे फलंदाज मात्र खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. खराब क्षेत्ररक्षण, अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि फलंदाजांना 3 धावा घेण्यात यश आलंय. साधारणतः 30 ते 35 पावलांचा हा चेंडू होता आणि या एवढ्या याच्यात 3 धावा घेणं म्हणजे आपण खरोखर रनिंग बिटवीन द विकेट खूप अतिशय सुंदर म्हणावे लागेल. आणि त्याच्याच प्रत्युत्तरात गचाळ असं क्षेत्ररक्षण, आपण 3 धावा लुटल्या आहेत. धावसंख्या होते ती 27. अजून तिसऱ्या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. साई सडे जांभारी संघ आजच्या दिवसाची नक्कीच हा दुसरा सामना आणि सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असं पुनरागमन झालंय ते प्रथमेशचं आणि त्रिफळाचित केलं ते साई संघ सडे जांभरीच्या फलंदाजाला आणि तो दुसरा गडी बाद झालाय. साई संघ सडे जांभरी या संघाचा दुसरा झटका मिळालाय. पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालं होतं पण दुसऱ्या चेंडूवरती आपल्या संघासाठी पुनरागमन करून आपल्या संघाला दुसरा गडी बाद करून दिलाय आणि आता दुसरा झटका बसतो तो साई संघ सडे जांभारी या संघाला. साई सडे जांभारी संघाचा चौथा फलंदाज मैदानात विशाल. विशाल हा साई सडे जांभारी संघाचा नावाजलेला खेळाडू आहे. हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो. चेंडू सीमारेषेच्या पार पाठवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि हे शेवटचं शेवटून तिसरं षटक आहे आता हे आणि या हाणामारीचं षटक असेल. आतापर्यंत आपण 27 धावांवरती पोहोचलेला आहात. अजून जवळजवळ 9 ते 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 9 ते 10 चेंडूंमध्ये आपण जास्तीत जास्त धावसंख्या उभारायचे आपल्या समोर आव्हान आहे ते माटेलवाडी सारख्या दिग्गज संघाचं. सुंदर असा मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. संघाची धावसंख्या 4 धावांनी वाढते. धावसंख्या होते ती 31. सुंदर असं पुनरागमन सडे जांभरी या संघाच्या फलंदाजाचं. प्रथमेशचा पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका. किती धावा मिळतात बघूया. आता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे ते दोन्ही फलंदाजांना. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. माटोडीच्या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी पुनरागमन केले आपल्या क्षेत्ररक्षणात देखील.
प्रथमेशचं मात्र पुनरागमन होतंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय. एक चौकार मिळाला होता. त्या चौकाराच्या नंतर फलंदाजाने एकाच धावेवरती जखडून ठेवले. खूप सुंदर अशी क्षेत्राची 7 मिळाले. धावसंख्या झाली ती 32. सळे जांभली या संघाचं अर्धशतक पाहायला मिळेल का बघूया आपण. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे त्यांना. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो तो प्रथमेश. फलंदाजांना अजून आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती जखडून ठेवलंय. मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. 1 आणि 2 धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला फटका. चेंडू हवेत आहे. बघूया किती धावा मिळवण्यात यश मिळतंय ते. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मात्र घेण्यात त्यांना रोखता आलेलं नाहीये. 2 धावा घेण्यात अगदी परिपूर्ण यश मिळाले ते सळे जांभली या संघाच्या फलंदाजांना. पहिल्या 2 षटकांमध्ये थोडंसं माठवडीचं क्षेत्ररक्षण ढासळलं होतं. 34 धावसंख्या झाली आहे 34. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण, खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. पहिल्या षटकात मला 11 धावा मिळाल्या होत्या. दुसऱ्या षटकात 13, 24 धावा झालेल्या आणि आता मात्र 10 धावा दिल्या त्या तिसऱ्या षटकात प्रथमेशने सुंदर अशी गोलंदाजी केली. एक त्रिफळाची गडी बाद केलं आणि फक्त 10 धावा दिल्यात. खूप सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल प्रथमेश कडून. आणि आता मात्र हे शेवटचं षटक असेल. हाणामारीचं षटक म्हणावं लागेल. 34 धावांवरती आपण पोहोचलेला आहात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो श्री. बघूया नावाप्रमाणे आपल्या संघासाठी कामगिरी करतोय का. सुंदर असा झेल टिपण्याचा प्रयत्न होता. झेल सुटलाय. धावचीत होण्याची संधी आहे इथे. खूप खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 3 चोरट्या धावा घेण्यात यश मिळाले ते सळे जांभलीच्या फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती 3 धावांची लूट केले. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 37. शेवटच्या षटकातले 5 चेंडू शिल्लक. आपण आपल्या संघासाठी अजून किती धावांचा डोंगर उभा करू शकता. कारण आपल्या समोर आव्हान असेल ते माठेलवाडी संघासारख्या दिग्गज संघाचं. या संघात देखील तुफान फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. झेल घेण्याचा इथे प्रयत्न केला होता परंतु तो झेल सुटलाय आणि हा झेल सुटल्यामुळे समोरच्या संघाला 3 धावा घेण्यात यश मिळालंय. श्रियाचा पुढचा चेंडू सामना करणार आहे फलंदाज. सुंदर असा मारलेला फटका आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा. बरोबर सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. नावाला साजेशी कामगिरी करतायत. वाटतं मैदानात अविनाश असावा विशालच्या जोडीला. विवेक नावाप्रमाणे खरोखर विवेक आपल्या नावाला साजेल अशीच कामगिरी करतोय. आपल्या संघाच्या धावसंख्येत भर घालतोय. धावसंख्या झाली ती 41. अजूनही शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. नक्कीच आपण आजच्या दिवसाचा पहिला सांघिक अर्धशतक पाहायला मिळेल का. 4 चेंडू 9 धावा हव्यात. अजून सुंदर असा मारलेला फटका. मोठा फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या आणि ते सुंदर असा झेल टिपला. आता मात्र विवेकला गारद केलंय. ते झेलबाद केलंय. श्रेयाने सुंदर पुनरागमन केलंय आणि सुंदर पहिल्या चेंडूवरती 3 धावा होत्या. दुसऱ्या चेंडूवरती चौकार मिळाला होता आणि आता मात्र त्यांनी विवेकला झेलबाद केलंय आणि इथे मात्र तिसरा झटका बसला तो माठेवाडी संघाकडून. साडे जांभारी या संघाला अजूनही शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 41. यापुढील होणारा सामना युवा संघर्ष कोंडवाडी विरुद्ध गणेश शिलवण क्रिकेट संघ सडे जांभारी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कल घेण्यासाठी यायचंय. कृपया सर्व उपस्थित आणि सहभागी झालेल्या सर्व संघांनी संघ कर्णधारांनी आजच्या या आयोजकांना सहकार्य करायचंय. शिवसमर्थ कोळवली या संघाने आपण सहभाग घेतला होता. यासाठी आपला सन्मान केला जातोय. आपल्या सन्मान चिन्हाचा स्वीकार करण्यासाठी आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. श्री शिवसमर्थ संघ कोळवली आपल्या संघाचे प्रतिनिधी संघ कर्णधार कोणी असाल
तर त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन आपला सहभाग झाल्याबद्दल आपला सत्कार करण्यात येत आहे. यापुढे होणारा सामना युवा संघर्ष कोंडवाडी विरुद्ध गणेश हिरोईन क्रिकेट संघ सडे जांभारी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. कृपया आजच्या या आयोजकांना सहकार्य करा. आपल्याला अजून दिवसभरात संपूर्ण सामने खेळवायचे आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक, धाव संख्या झाली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, धाव संख्या झाली आहे 44. 3 गड्यांच्या मोबदल्यात श्रीचा पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका, एक धाव घेण्यात यश मिळालंय. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट म्हणावं लागेल आणि 2 धावा घेण्यात यश मिळालंय. तर खराब क्षेत्ररक्षण झालं तर नक्कीच तिसरी धाव पण मिळवण्यात यश होते. बघा धावचित होतोय का फलंदाज. इथे मात्र फलंदाजाने स्वतःची गती संत केली आणि स्वतःला बाद करून घेतलंय. तिसरी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि चौथा गडी तंबूत परत येतोय साई संघ सडी जांभारी या संघाचा. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते माटेवाडी या संघाचं. धाव संख्या झाली 46. श्रीने खरोखर सुंदर गोलंदाजी केली आहे. 2 गडी बाद केलेत. एक पहिला झेलबाद, दुसरा धावबाद. 4 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावांवरती पोहोचलाय तो साई संघ सडे जांभारी. श्रीचा हा पुढचा चेंडू सामना करणार आहेत सडे जांभारी संघाचे फलंदाज. सुंदर असा मारण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चेंडू मात्र सीमा दिशेचा वेग घेतोय आणि 4 धावा. पंचांचा इशारा आहे 4 धावा. धाव संख्या होते ती 50. युवा संघर्ष कोंडवाडी विरुद्ध गणेश हिरोईन क्रिकेट संघ सडे जांभारी यांच्यात नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं टॉस का बॉसच्या इथे. माटलवाडी या संघाला 51 धावांचं आव्हान असेल ते सडे जांभारी या संघाकडून. खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती. 4 गड्यांच्या मोबदल्यात श्री साई संघ सडे जांभारी यांनी 24 चेंडूत 50 धावा रचल्यात आणि माटेवाडी या संघाला 51 धावांचं आव्हान दिलंय. आजच्या दिवसाचा दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्याची आजची सर्वोच्च धाव संख्या पाहायला मिळाली ती आपल्याला साई संघ सडे जांभारी या संघाकडून. युवा संघर्ष कोंडवाडी विरुद्ध गणेश इलेव्हन क्रिकेट संघ सडे जांभारी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचंय. आपल्याला नाणेफेकीचा कौल घेऊन यानंतर पुढील सामना त्वरित खेळवायचा आहे. कृपया आपण सर्वांनी कमिटीला सहकार्य करा की जेणेकरून आपल्याला हे आजच्या 1 दिवसीय सामने संध्याकाळी सूर्य मावळाच्या आतमध्ये आपण पार पाडू. जेवढं आपण सहकार्य कराल तेवढंच आपल्याला देखील फायद्याचं ठरेल, कारण आपल्याला अजूनपर्यंत खूप सारे सामने खेळवायचे आहेत. युवा संघर्ष कोंडवाडी आणि गणेश इलेव्हन क्रिकेट संघ सडे जांभारी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. चालू असलेला सामना सडे जांभारी या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि माटेवाडीच्या संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानात फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. युवा संघर्ष कोंडवाडी आणि गणेश इलेव्हन क्रिकेट संघ यांच्यात झालेला नाणेफेकीचा कौल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो युवा संघर्ष कोंडवाडी आणि आपण आपला निर्णय सांगायचा आहे. युवा संघर्ष कोंडवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपण लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. चालू असलेला सामना सडे जांभारी विरुद्ध माटलवाडी
दोन्ही संघांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सडे जांभर या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नक्कीच सगळ्या कर्मचाऱ्यांना एक विनंती असेल, तुम्ही जेव्हा टॉस की बॉस मध्ये टॉस साठी येता तेव्हा निर्णय आपला ठरवून यायचा आहे आणि इथेच टॉस की बॉस मध्ये आपल्या कमिटीला निर्णय घ्यायचा आहे. नक्कीच आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय. तुफान हुमनेवाडे नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडे आयोजित तुफान तुफान ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम आज आपल्याला सिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटतोय. आता मात्र मैदानाकडे सगळ्या प्रेक्षकांनी वेध घेतला ह्या मैदानाचा, कारण आज आपल्याला फक्त एक ट्रॉफी जिंकायची होती, फक्त तुफान ट्रॉफी. पंच आपले सामना चालू करायचा आहे, वेळेच्या अभावी लवकरात लवकर सामना चालू करायचा. चालू असलेला सामना साई क्रिकेट संघ सडेजांबर विरुद्ध जवानीवन क्रिकेट संघ. आता जातो दुसऱ्या डावाकडे. पहिला गोलंदाज आलाय तो निखिल आणि हा मात्र खराब चेंडू अवांतर धावा निखिल याच्या पहिल्या चेंडू मध्ये आणि धाव संख्यावर धाव फलकावर एक धाव लागले. प्रवीण आणि स्ट्राईक लावतो प्रवीण यांचा विचार केला असता दुर्गीच्या कोडवीतील एक विस्फोटक फलंदाज त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातो आणि हा सुद्धा वाईट चेंडू. 2 अवांतर धावा, 51 धावांची आवश्यकता जन हनुमान क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय शिरगावच्या मैदानामध्ये. प्रत्येक आयोजक, प्रत्येक स्कोरर, युट्यूबर प्रत्येकांची मेहनत मात्र ह्या मैदानामध्ये पाहायला भेटतंय. नक्कीच दुसरा डाव आपण दुसऱ्या डावाकडे जातो आणि हा मारलेला चेंडू मुलांच्या दिशेने जातो, क्षेत्राच्या येतो चेंडू खाली आणि मात्र 7 धावांसाठी पहिला चेंडू नंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला भेटते ती 8 धावा. नक्कीच आज आपल्याला शिरगावच्या मैदानामध्ये रणसंग्राम युद्ध प्रत्येक संघामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू, अखेर टप्प्याचा चेंडू, न समजलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चावून विसावतोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 8 धावा. एक डावपुरा फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून एक षटकार आलाय आतापर्यंत. 51 धावांची आवश्यकता. एक डावपुरा फलंदाज नेहमीच खतरनाक असतो आणि हा मात्र फाईन लेगच्या दिशेने मारला चेंडू, क्षेत्राचे येतोय चेंडू खाली आणि एक धाव घेण्यात यशस्वी मात्र ठरले दोन्ही फलंदाज. एकने मात्र धावफलक बदलतोय, धावसंख्या होते ती 9 धावा. आपण पाहतोय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित तुफानी चषक 2026 हा रणसंग्राम कैलासवासी संदेशदादा हुमने यांच्या स्मरणार्थ ही मात्र स्पर्धा इथे आयोजित केली आहे. मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. ह्या संधीचं सोनं मात्र तुम्ही करून घ्यायचं आहे, कारण युट्यूब सारख्या घरोघरी बसून प्रत्येक गाव वाडीतील आपले आई वडील मात्र आपल्याला पाहणार आहेत या युट्यूबच्या माध्यमातून आणि सुंदर प्रेक्षेपण आपल्याला पाहायला भेटतं. आणि हा मात्र सुंदर हलक्या हाताने मारलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज. एकने मात्र धावसंख्यात बदल होतोय, धावसंख्या होते ती 10. मेहनत मात्र करावी लागेल, मेहनतीला पर्याय नाही. तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नाही. प्रत्येकाने घाम गाळावा लागेल. आता दुपारचं सत्र चालू होईल. दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक खेळाडू, आयोजक यांनी काळजी घेऊन आपली स्पर्धा पार पाडायची आहे. आपण स्क्वेअर लेगच्या फायनलच्या दिशेने जातोय चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. पंच 2 धावा, पंच खून करता 2 धावा. पंच म्हणून कामगिरी पाहता ह्या सामन्याचे सुशील दादा हुमने आणि गिरीश दादा हुमने अतिशय सुंदर अशी कामगिरी पाहताय मैदानामध्ये. आणि प्रत्येक पंचांची कामगिरी महत्वाची असेल ह्या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपल्याला पाहायला भेटते निखिलाचं शतक, 12 धावा आतापर्यंत खेळून काढल्या आणि हा मात्र उंच उडला चेंडू स्ट्रेट चौथे बॉल खाली झेलवण्याची शक्यता आणि हा सुंदर झेल टिपला एक याने सुंदर झेल म्हणावा लागेल आणि फलंदाजाचा खेळ मात्र समाप्त केला. त्याच्या रूपात लागलेला हा मोठा मासा.
एक सळसळतं रक्त ह्या मैदानामध्ये घेऊन उतरले हा संघ. नक्कीच अतिशय सुंदर फलंदाजने प्रथमेश प्रथमेश पाटील यांच्या दुसरा स्ट्राईकला होते प्रथमेश पाटील आणि त्याला मात्र गोलंदाजी करतायत तेजस. दुसरं षटक घेऊन आलाय तेजस. एक षटकाच्या नंतर धाव संख्या लागली 12. सुंदर चेंडू आखून टप्प्याचा चेंडू न समजलेला चेंडू चावून विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव संख्येत कोणताही बदल नाही. धाव संख्या मात्र 12. एक षटकांचा एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव संख्या धावफलकावर लागली ती 12. प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून आपली ही स्पर्धा घरोघरी पोहोचवण्याचं काम मात्र करतायत. सुंदर थेट प्रक्षेपण घरोघरी पोहोचतंय. दुसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडू. धाव संख्येत मात्र कोणताही बदल नाही आणि युवा संघर्ष कोणवाडी यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर होणारा सामना असेल तो पंचांनी सामने चालू ठेवायचे आहे कारण आपला वेळाभाऊ सामना लवकरात लवकर पार पाडण्याचे. आणि हा मात्र चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी पाहायला भेटते आणि 6 धावांनी मात्र धाव संख्येत मोठा बदल होतो. धाव संख्या होते ती 18. सुद्धा मोठे फटकेबाजी करू शकतो. प्रवीण बाद झाल्यानंतर हा आलेला पहिला षटकार असेल त्याच्या बॅट मधून आणि नक्कीच 18 धावा धावफलकावरती लावलाय. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर हा 7चा फटका. हा मात्र सुंदर चेंडू आणि त्रिफलाचीत होतोय प्रणव. एक तेरी ते एक मेरी असा मात्र खेळ मैदानामध्ये चालू आहे. कामगिरी दिली ती प्रत्येक आयोजक आपल्या स्वयंसेवक आपली जबाबदारीने पार पाडेल. जबाबदारी घ्यावी लागेल कारण ही मोठी स्पर्धा पार पाडायची असेल तर मैदानामध्ये जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला पाहतोय श्री साई क्रिकेट संघ विरुद्ध जयंत क्रिकेट संघ. आता मात्र फलंदाजीला आलाय तो स्वप्नेल आणि 2 झटके लागले. 18 वरती 2 बाद 18 धावा धावफलकावरती लागल्या. सुंदर गोलंदाजी करतोय तेजस. एक मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅक केलंय तेजस यांनी. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय दुसऱ्या षटकाचा. हा मात्र सुंदर कुठेतरी आणि अतुल फलपंचांनी उचलून दिला आणि मात्र गोलंदाजचा शिकार होतो स्वप्नील आला कसा माघारी परततोय पायलनच्या दिशेने आणि सुंदर गोलंदाजी. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो गोलंदाज तेजस. या दिवसातील पहिले हॅट्रिक होतोय का? तेजस गोलंदाजी करतोय का? सुंदर अशी गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. आता मात्र कमबॅक केलाय तेजस. मात्र मैदानामध्ये दाखवून देतोय मी सुद्धा कमी नाही. माझ्या सुद्धा युवा चलचलचं रक्त आज मैदानामध्ये मी दाखवून देतोय आणि सुंदर असे 2 बाद केले. मोठे धक्के मात्र जय हनुमान क्रिकेट संघाला लागले. 18 वरती धावसंख्या रोखून ठेवले तेजस यांनी. नक्कीच आता मात्र स्ट्राईक लावलाय तो संकेतला मात्र विजयाचे संकेत द्यावे लागतील मैदानामध्ये आपल्या नावाप्रमाणे. एक नक्कीच तेजस मात्र सुंदर आखून टप्प्याची गोलंदाजी करतोय. फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि सुंदर आणि हॅट्रिक. या दिवसातील पहिली हॅट्रिक टिपणारा गोलंदाज म्हणून ठरलाय तेजस. 2 टाळ होऊन जाऊ तेजस साठी. सुंदर गोलंदाजी करतोय मात्र कमबॅक करून 3 मोठे फलंदाज पॅलेनच्या दिशेने पाठवले तेजस यांनी. तेजस मात्र आजच्या दिवसातील पहिले हॅट्रिक टिपणारा हा पहिला गोलंदाज असेल. नक्कीच पंच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्या धावफलकावर पाहायला भेटते ती 18 धावा. नक्कीच तेजस यांनी सुंदर गोलंदाजी केली. आपण त्यांचा विचार केला असता 6 चेंडू अतिशय सुंदर हाताळले. त्यामध्ये 3 बळी त्यांनी घेतलेत आणि 1 षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. फक्त 6 धावा खर्च केलाय तेजस यांनी आणि आता मात्र आलाय तो दुसरा गोलंदाज प्रफुल्ल. सर्वेश
आणि आता मात्र कोणीतरी बॅकफुटवर पाठवलं ते हनुमान क्रिकेट संघाला कारण मोठे झटके लागले. या प्रवीण सारखा मोठा झटका फलंदाज मात्र पॅव्हलियन मध्ये येऊन बसलाय आणि 18वरती रोखून ठेवलं. तिसऱ्या शतकाला घेऊन तो सर्वेसला पण सुंदर खेळला. गोलंदाजी करावी लागेल. स्वदेशने आपलं काम करून गेलाय आणि हा मात्र खराब चेंडू अवांतर धावा त्यांचं सकाळच्या सत्रामध्ये कवायत करताना पाहताय आणि 1 धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पाहता आपल्याला 19. नक्कीच दोन्ही संघाचा विचार केला असता दोन्ही संघ युवा संघ मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत. जी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली ती संधीचं सोनं मात्र करणं हे आपल्या हातात आहे. नक्कीच हुमनेवारी नऊ तरुण प्रगती मंडळ यांची सुद्धा मेहनत आहे. या स्पर्धेमागे रूपांतरित यांची सुद्धा मेहनत दिसते आणि हा सुद्धा त्यांचं आव्हान निर्धाव चेंडू धावसंख्येत कोणतेही बदल नाही. 1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. 19 धावसंख्या धावफलकावरती लागलाय. कोणीतरी मोठ्या फटक्यापासून रोखून ठेवलं जे हनुमान क्रिकेट संघाला. मेहनत करावी लागेल. मेहनत दोन्ही संघाला करावी लागेल. मेहनतीला पर्याय नाही. तुमची मेहनत प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नाही. कष्ट करावे लागेल. ह्या रखरखत्या उन्हामध्ये तुम्हाला घाम गाळावा लागेल ह्या चमचमच्या ट्रॉफीसाठी. आणि मात्र हा सुंदर चेंडू निर्धाव चेंडू एक अवांतर चेंडू हाताळल्यानंतर 2 मात्र निर्धाव चेंडू हाताळले होते गोलंदाज सर्वेश यांनी. समजलेल्या अचूक टप्प्यांची गोलंदाजी मध्ये आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच आज शिरगावच्या मैदानामध्ये आपल्याला रणसंग्राम युद्ध प्रत्येक संघामध्ये पाहायला भेटेल. आणि ग्रामीण क्रिकेटचा विचार केला असता प्रत्येक जण कुटुंब भाऊभाऊकी गावाच्या मीटिंग समोर हे क्रिकेट खेळत असतात आपल्या गावाच्या नावासाठी. आणि हा मात्र समोरच्या दिशेने मारला चेंडू चेंडू फेकून दिला सीमा रे पार 7 धावांसाठी आणि 6 मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती जेव्हा क्रिकेट संघाला मोठे फटके मारावे लागतील. तुम्हाला आपली या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल या 3 चेंडूमध्ये 3 धाव फटके मारावे लागतील. नक्कीच आणि हा सुद्धा हाफच्या दिशेने मारलेला चेंडू आणि सुंदर झेल घेण्याची मात्र झेल सुटलाय का मॅच सुटली. कारण एखादा सुटलेला झेल आपल्याला डोकी देऊन जाऊ शकतो आणि सुंदर असा सोपा झेल सोडला क्षेत्ररक्षकाने आणि 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होते. 26 धावा. नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला भेटतोय तो सर्वेश सुंदर गोलंदाजी करतोय. मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मात्र त्याला लागत नाहीये. नक्कीच तो सुंदर चेंडू यष्टीरक्षकाकडून होतोय चूक आणि चुकीला माफी नाही. या मैदानामध्ये चुकीला माफी नाही कारण बाईच्या रूपात येतो 1 धावा. धावसंख्येत मात्र 1 ने धावसंख्या होती ती 27 धावा. आतापर्यंत धावसंख्या 27 धावा लागली आहे. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय दुसऱ्या षटकाचा आणि 27 धावा मात्र धावसंख्या धावफलकावरती लागलाय. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू आता मात्र कमबॅक केलाय आणि तिसऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या त्या 27. सहा बॉल 24 धावांची आवश्यकता. अशक्य असं आव्हान क्रिकेटमध्ये काहीच नसतं. फक्त प्रयत्न करावे लागतील. मेहनत करावी लागेल. आज मेहनत नाही केला तर तुम्हाला कधीच ही ट्रॉफी जिंकता येणार नाही. कारण आज मेहनत नाही केला तर तुम्हाला वर्षभर ह्या ट्रॉफीची तुम्हाला वाट पाहावी लागेल. या चषकाची वाट पाहावी लागेल. कारण अशी संधी तुम्हाला वर्षातून एकदा येत असते आणि आपला खेळ आणि आपली दिलेली संधी मात्र त्याचं सोनं करून घेणं हे आपल्यावरती प्रत्येक खेळाडूवरती किंवा प्रत्येक फलंदाजी प्रत्येक गोलंदाजीवरती असतं. गोलंदाजावर आणि आपला गोलंदाज आला तो सौरभ. 4थं षटक आणि शेवटचा हाणामारीचं षटक घेऊन आणि हा खराब चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू खराब हाताळतोय आणि स्ट्राईक मात्र घेतले होते. वाईटच्या रूपात आलेली ही धावसंख्या अवांतर धावा. विकनी धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होती ती 28. 4थं षटक पहिलं
ते मात्र मैदानामध्ये आपल्या संघाची जबाबदारी घेऊन दिसतात. आणि हा सुद्धा हा चूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू सौरभ मात्र याला लय सापडते चेंडूचे आणि धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या 28. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते श्री साई क्रिकेट संघ सडे जांभारी यांची. युवा गोलंदाज युवा टॅलेंट मात्र ह्या मैदानामध्ये पाहायला भेटतोय. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू यष्टीरक्षक आणि गोलंदाज याच्यामध्ये मात्र हा खेळ चालू आहे. चेंडू दुसरा सुद्धा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणि आज मात्र यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला भेटणारा युवा संघर्ष कोणवाडी संघ विरुद्ध श्री गणेश इलेव्हन क्रिकेट संघ सडे जांभारी. आणि मात्र हा उंचवरला चेंडू आणि हा झेल सुंदर विशालच्या हातामध्ये जाऊन विसरतो आणि झेल बाद होतोय. आणि मोठा झटका हा सुद्धा झेल आणि मात्र सुंदर गोलंदाजी सौरभ त्याच्या रूपात पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू हाकलतात सौरभ आणि 28 धावांवरती बांधून ठेवलं जखडून ठेवलं जवाहर क्रिकेट संघाला. श्री चंद्रकांत आलिम साहेब, श्री रवींद्रजी डिंगणकर, दिलीप रामाणे साहेब, दिनेश रामाणे साहेब तसेच रोहित प्रभाकर रामाणे साहेब यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नक्कीच चालू असलेला सामना आता फक्त औपचारिकता बाकी आहे कारण सुंदर षटक हाकललंय सौरभ यांनी. ह्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत युवा संघर्ष कोणवाडी विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ. युवा संघर्ष कोणवाडीने लवकरात लवकर सेपरेशन लावून द्यायचं. ह्या सामन्या समाप्तीनंतर संघ तयार ठेवायचा आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर मध्ये संघ तयार ठेवायचा आहे कारण सगळ्यांना प्रत्येकाला वेळेचं बंधन आहे. तुम्ही जर कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. शेवटपर्यंत आपल्याला 4 षटकं खेळायची आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी सौरभच्या रूपात आणि आता मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 आणि मात्र विजयी ठरला होतो श्री साई सडे जांभारी क्रिकेट संघ. हार्दिक शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी आणि हरलेल्या संघाला सुद्धा हार लक. तुम्ही सुद्धा स्पर्धा खेळत राहायचं आहे. नक्कीच जवाहर क्रिकेट संघाचे कर्णधार आणि टॉस की बॉस मध्ये यायचं सन्मान चिन्ह आपला घ्यायचा आहे.